हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन SP ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास फर्स्ट युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.6 द रेनबो याचे क्वेश्चन आन्सर्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण द रेनबो या पोएमचं एक्सप्लेनेशन पाहिलं होतं. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत लुक अँड रीड. खाली बॉक्सेसमध्ये आपल्याला काही कलर्स दिलेले आहेत आणि त्यांचे नेम्स सुद्धा दिलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. Violet, indigo, blue, green, yellow, orange and red. Next आहे क्वेश्चन listen and write. Listen and write. Rainbow, sky, indigo, peeping, clouds, orange. हे जर वर्ड्स मुलांनी रीड करायला शिकले म्हणजे रिव्हिजन घेतलं त्यांचं किंवा लर्निंग घेतलं तर मुलं पुढे हळूहळू वाचायला सुद्धा शिकतात. फर्स्ट स्टँडर्डपासूनच जर आपण मुलांना रीडिंग रायटिंग जर प्रिपेअर केलं तर पुढं बेस पक्का होत जाणार आहे. मुलांना इझिली क्वेश्चन आन्सर्स लिहिता येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 फिल इन द ब्लँक्स. खाली आपल्याला ब्रॅकेटमध्ये ऑप्शन्स दिलेला आहे. इन द स्काय अँड पीपिंग आउट. इन द स्काय म्हणजे काय? आकाशात. इन द स्काय म्हणजे काय? आकाशात. स्काय आकाश. पीपिंग आउट म्हणजेच काय? ढुंकून पाहणे. पीपिंग आउट म्हणजेच काय? ढुंकून पाहणे. तर खाली आपल्याला काही 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याच्या रिलेटेड बाजूला पिक्चर्स दिलेले आहेत. त्या रिलेटेड आपल्याला तिथला ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करून लिहायचं आहे. चला तर पाहूया क्वेश्चन. द बॉय इज डॅश डॅश ऑफ द कर्टन. द बॉय इज डॅश डॅश ऑफ द कर्टन. पिक्चरमध्ये पहा बॉय कुठं उभारलेला आहे? कर्टनच्या पाठीमागं. कर्टनच्या पाठीमागून तो ढुंकून पाहतोय. काय पाहतोय? ढुंकून पाहतोय. पीपिंग आउट म्हणजे काय म्हणलं मी? ढुंकून पाहणे. मग काय येईल इथं आन्सर? पीपिंग आउट. काय येईल? पीपिंग आउट. सेकंड वन आहे द सन इज डॅश डॅश. द सन इज डॅश डॅश. सन कुठं आहे? सन म्हणजे सूर्य. सूर्य कुठं आहे? सन कुठं आहे? आकाशात. आकाशात म्हणजेच काय? इन द स्काय. आकाशात म्हणजेच काय? इन द स्काय. द सन इज इन द स्काय. द सन इज इन द स्काय. नेक्स्ट वन क्वेश्चन आहे लेट अस नोन. पहिला आता आपण ए अँड द हे आर्टिकल्स पाहून घेणार आहोत. ए ह्या कुठल्या वर्ड्सला बसतो? अँड हा कुठल्या वर्ड्सला बसतो? आणि द हा कुठल्या वर्ड्सला बसणार आहे आपण ते पाहणार आहोत. चला तर पाहूया. 3 मशरूमचे पिक्चर्स दिलेले आहेत. फर्स्ट मशरूममध्ये काही 5 वर्ड्स दिलेले आहेत. त्याच्या खाली ए हा आर्टिकल देण्यात आलेला आहे. ए हा आर्टिकल देण्यात आलेला आहे. ए हा आर्टिकल कोणाकोणाला बसतो पहा. ए हा आर्टिकल कोणकोणत्या वर्ड्सला लागतो आपण ते आज पाहणार आहोत. ए हा आर्टिकल कोणाला लागणार आहे? सिंग्युलर वर्ड्सला लागणार आहे. कोणाला लागणार आहे? सिंग्युलर वर्ड. सिंग्युलर वर्ड म्हणजेच काय? एकवचनी. एक सिंगल बॉय असेल, 1 बॉय असेल किंवा 1 गर्ल असेल किंवा 1 ऑब्जेक्ट असेल. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. कुठलीही वस्तू एकच असणार आहे तर त्याला कुठलं वर्ड लागणार आहे? ए हा वर्ड लागणार आहे. काय लागणार आहे? ए हा वर्ड. अजून ए हा वर्ड कोणाला लागेल? AEIOU ह्या 5 व्हॉवेल्सला सोडून उरलेले सगळे जे कन्सोनंट्स आहेत BCDFGH Z पर्यंत सगळे जे कन्सोनंट्स आहेत त्या सगळ्या कन्सोनंट्सना काय लागणार आहे? ए हा आर्टिकल लागणार आहे. काय लागणार आहे? ए हा आर्टिकल्स. व्हॉवेल्सना सोडून सगळे जे कन्सोनंट्स आहेत आपण ग्रामरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. कन्सोनंट्स म्हणजे काय? कन्सोनंट्स कोणकोणते असतात? AEIOU हे लेटर सोडून उरलेले सगळे काय आहेत? कन्सोनंट आहेत. त्या सगळ्या कन्सोनंटला काय बसणार आहे? ए हा आर्टिकल लागणार आहे. चला तर पाहूया एक्झाम्पल. ट्रेन. ट्रेन मधला फर्स्ट लेटर आहे टी. टी हा काय आहे? कन्सोनंट आहे. टी हा काय आहे? कन्सोनंट आहे. म्हणून अ ट्रेन म्हणतो आपण. काय म्हणतो? अ ट्रेन. अ हा कुठे लागणार? कळालं आता? कन्सोनंट फर्स्ट लेटर जो येणार आहे तो कन्सोनंट असेल तरच ए हा आर्टिकल तिथं लागणार आहे. नेक्स्ट वन आहे बुक. बुकचं फर्स्ट लेटर आहे बी. बी सुद्धा कन्सोनंट आहे म्हणून लागला ए. त्यानंतर आहे गर्ल. काय आहे? गर्ल. गर्लचा फर्स्ट लेटर आहे जी. काय आहे? जी. जी काय आहे? कन्सोनंट आहे म्हणून आला ए हा आर्टिकल झाला. व्हॅन. व्हॅन मध्ये फर्स्ट लेटर आहे व्ही. व्ही काय असणार? कन्सोनंट. करेक्ट. काय असणार आहे? कन्सोनंट म्हणून आपण लावणार आहोत
ए हा आर्टिकल्स, अ वॅन. काय म्हणणार आहोत? अ वॅन. बोट, बोटमध्ये बी हा फर्स्ट लेटर आहे, बी हा कन्सोनंट आहे, म्हणून काय उच्चारणार आपण? अ बोट. काय म्हणणार आहोत? अ बोट. सेकंड पिक्चर मध्ये पहा काय सांगितलेलं आहे. ॲन हा आर्टिकल्स कुठे यूज होणार आहे? वॉवेल्स. वॉवेल्स कुठले कुठले आहेत सांगितले मी तुम्हाला. ए, ई, आय, ओ, यू हे 5 वॉवेल्स आहेत. जिथे जिथे फर्स्ट लेटर हे वॉवेल्स येतील त्या पूर्ण वर्डला ॲन हा आर्टिकल लागणार आहे. काय लागणार आहे? ॲन हा आर्टिकल लागणार आहे. चला तर पाहून घेऊया. एरोप्लेन. काय आहे? एरोप्लेन. एरोप्लेन मधलं फर्स्ट लेटर आहे ए. ए हा काय आहे? वॉवेल्स आहे. ए हा काय आहे? वॉवेल्स आहे. तर आपण आर्टिकल्स कुठला लावणार आहोत? ॲन हा आर्टिकल्स लागणार आहोत. काय लावणार आहोत? ॲन हा आर्टिकल लावणार आहोत. ॲन एरोप्लेन. ॲन एरोप्लेन. नेक्स्ट वन आहे ऑरेंज. ऑरेंज मध्ये आलेला आहे फर्स्ट लेटर ओ. ऑरेंज मध्ये फर्स्ट लेटर आलेला आहे ओ. ओ हा काय आहे? वॉवेल्स. ओ हा काय आहे? वॉवेल्स. म्हणून आलं ॲन ऑरेंज. काय म्हणतो आपण? ॲन ऑरेंज. नेक्स्ट वन आहे इग्लू. काय आहे? इग्लू. आय हा काय आहे? वॉवेल आहे. आय हा काय आहे? वॉवेल आहे. फर्स्ट लेटर आय आलेला आहे म्हणून आपण काय यूज करणार? ॲन इग्लू. काय म्हणणार? ॲन इग्लू. नेक्स्ट वन आहे एग. एगचा फर्स्ट लेटर आलेला आहे ई. काय आलेला आहे? ई. ई हा काय आहे? वॉवेल आहे. ई हा काय आहे? वॉवेल आहे. तर आपण काय उच्चार करणार? ॲन एग. काय म्हणणार? ॲन एग. नेक्स्ट वन आहे अम्ब्रेला. काय आहे? अम्ब्रेला. अम्ब्रेलाचं फर्स्ट लेटर काय आहे पहा. अम्ब्रेलाचं फर्स्ट लेटर आहे यू. काय आहे? यू. यू म्हणजे वॉवेल. यू म्हणजे काय ना? वॉवेल. मग काय उच्चार करणार आपण? ॲन अम्ब्रेला. काय म्हणणार? ॲन अम्ब्रेला. पुढं आहे नेक्स्ट मशरूम. त्याच्यात दिलेला आहे द हा आर्टिकल्स. काय आहे? द हा आर्टिकल्स. आता द हा आर्टिकल्स कोणाला लागणार पहा. युनिक थिंग्स. युनिक म्हणजेच काय? पूर्ण जगामध्ये ती वस्तू एकच आहे. पूर्ण जगामध्ये काय आहे ती वस्तू? त्याच्यासारखी दुसरी वस्तू नाही असल्या वर्ड्सना आपण कुठला आर्टिकल्स लावतो? द हा आर्टिकल्स लावतो. काय लावतो? द हा आर्टिकल्स लावतो. बी फायनाईट आहे, निश्चित आहे, तीच आहे. ती सोडून कुठलीच वस्तू नाहीये म्हणून त्याला आपण कुठला आर्टिकल लावणार? द हा आर्टिकल लावणार आहे. तर एक्झाम्पल पहा. द मून. काय आहे? द मून. मून चंद्र. चंद्र एकच आहे की नाही म्हणून त्याला आपण काय लावलो? द मून हा आर्टिकल लावलं. काय लावलं? द मून हा आर्टिकल लावलं. नेक्स्ट आहे स्काय. स्काय एकच आहे. स्काय दुसरं आहे का? नाही. काय आहे? एकच आहे. आपण पाहतो की नाही पूर्ण जगभरामध्ये एकच स्काय आहे. आकाश एकच आहे. मग त्याला कुठलं आर्टिकल्स लावणार आपण? द स्काय. काय म्हणणार? द स्काय. वर्ल्ड. वर्ल्ड जग एकच आहे आपलं जग. पृथ्वी जग आहे ना आपली, एकच आहे ना पृथ्वी, युनिक आहे ना म्हणून काय म्हणणार? द वर्ल्ड. काय म्हणणार? द वर्ल्ड. नेक्स्ट आहे राजगड. राजगड जिल्ह्यासारखं दुसरं जिल्हा आहे का? राजगड सिटी सारखं दुसरं सिटी आहे का? नाही. युनिक आहे तो, एकच आहे म्हणून द राजगड. काय म्हणणार? द राजगड. नेक्स्ट वन आहे अर्थ. अर्थ वर्ल्ड जग म्हणतो आपण. अर्थ म्हणजे पृथ्वी. पृथ्वी एकच आहे. पृथ्वीसारखं दुसरं प्लॅनेट आहे का सोलार सिस्टीम मध्ये? नाही. पृथ्वी एकच आहे, युनिक आहे म्हणून काय म्हणणार? द अर्थ. काय म्हणणार? द अर्थ. समजलं? अशा प्रकारे आपण आर्टिकल्स जर कन्सोनंट आले ए लावायचा, ए हा आर्टिकल्स लावायचा. वॉवेल्स फर्स्ट लेटर वॉवेल्स आले ॲन हा आर्टिकल लावायचा. आणि युनिक वस्तू आली एकच आहे जगामध्ये तसली दुसरी कुठलीच वस्तू नाही तर त्याला कुठलं लावायचं? द हा आर्टिकल लावायचा आहे. चला तर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलेलं आहे. राईट ए अँड ऑर द प्रॉपर प्लेसेस. पहा तुम्हाला ए अँड द हा आर्टिकल लावायचं समजला. तर खाली आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला कुठलं तरी एक आर्टिकल्स तिथं लिहायचं आहे. चला तर पाहून घ्या. बॉक्स. बॉक्स हा लेटर आहे. बॉक्स हा लेटर मधला फर्स्ट लेटर आलेला आहे बी. बी काय आला? कन्सोनंट. बी काय आलेला आहे? कन्सोनंट. मी काय म्हणले? कन्सोनंट आलं तर काय यूज करायचं आहे? ए हा
आर्टिकल यूज करायचं आहे. पुढचं आहे ऍपल. ऍपल मध्ये आलेला आहे फर्स्ट लेटर वॉवेल. वॉवेलला आपण यूज करतो अँड. स्टार. स्टार पहा युनिक आहे, त्या स्टार शिवाय दुसरं कुठलं स्टार आपल्याला दिसत नाही, म्हणून आपण इथं काय यूज केलं, द स्टार. काय म्हणतोय, द स्टार. ऑक्टोपस. ऑक्टोपस ओ लेटर पासून स्टार्ट होतोय. कुठल्या, ओ. ओ हा काय आहे, वॉवेल आहे. ओ हा काय आहे, वॉवेल आहे. तर इथं काय येणार आहे, ॲन येणार आहे. काय येणार आहे, ॲन. नेक्स्ट वन आहे एलिफंट. काय आहे, एलिफंट. फर्स्ट लेटर आलेला आहे ई. फर्स्ट लेटर आलेला आहे ई. तर ई हा आहे वॉवेल. वॉवेल म्हणल्यावर काय येणार, ॲन हा आर्टिकल येणार. वॉवेल म्हणल्यावर काय येणार, ॲन हा आर्टिकल येणार. नेक्स्ट वन आहे पेन. पेन. पी. पी हा कन्सोनंट आहे म्हणून आला ए आर्टिकल येणार. तर काय येणार आहे, ए आर्टिकल येणार आहे. नेक्स्ट वन आहे इंकपॉट. काय आहे, इंकपॉट. ई आय पासून स्टार्ट झालेला आहे हा वर्ड. कशापासून स्टार्ट झालेला आहे, आय. आय हा काय आहे, वॉवेल, म्हणून इथं आला ॲन इंकपॉट. काय आला, ॲन इंकपॉट. नेक्स्ट वन आहे द मार्स. मार्स. मार्स म्हणजे मंगळ, मंगळ ग्रह. मार्स प्लॅनेट एकच आहे ना, युनिक आहे ना सोलर सिस्टम मध्ये आपल्या. मग काय लागणार त्याला, मी काय म्हणले, युनिक असेल, त्याच्यासारखं दुसरंच कुठलं नसेल तर कुठला आर्टिकल बसणार, द हा आर्टिकल बसणार आहे. मग इथं काय येणार, द मार्स. काय येणार, द मार्स. बॉय. बी आलेला आहे. बी हा कन्सोनंट आहे म्हणून काय उच्चार येणार, कुठला आर्टिकल्स येणार, ए हा आर्टिकल्स येणार. अ बॉय. काय येणार, अ बॉय. नेक्स्ट वन आहे गंगा. गंगा नदी आपल्या भारतात आहे आणि ती एकच आहे. या गंगा नदीसारखी दुसरी नदी आहे का, नाही, युनिक आहे म्हणून काय आला, द गंगा. काय म्हणतो आपण, द गंगा. नेक्स्ट वन आहे अंपायर. काय आहे, अंपायर. काय आहे तर फर्स्ट लेटर यू. फर्स्ट लेटर काय आहे, यू. यू साठी कुठला आर्टिकल्स म्हणले मी, यू काय आहे, वॉवेल. यू काय आहे, वॉवेल. मग जिथं वॉवेल येणार कुठला आर्टिकल्स यूज करणार आपण, ॲन हा आर्टिकल्स यूज करणार आहे. काय, ॲन हा आर्टिकल यूज करणार आहे. मग काय उच्चारणार आपण, ॲन अंपायर. नेक्स्ट वन आलेला आहे हिल. हिल हा युनिक आहे. हिल हा काय आहे, युनिक आहे. हिल म्हणजेच काय, पर्वत. त्या पर्वतांसारखं दुसरं पर्वत आहे का, नाही. मग हिलला काय येणार, द आर्टिकल येणार. हिलला काय येणार आहे, द हा आर्टिकल येणार आहे. तर अशा प्रकारे आपण टेक्स्टबुक मधले क्वेश्चन्स इथं पाहिलेले आहोत. चला तर मी तुम्हाला नेक्स्ट एक्स्ट्रा क्वेश्चन्स इथं देणार आहे. चला तर आपण ते पाहून घेऊया. पॅसेज बेस्ड, पोएम बेस्ड आहे. पोएम बेस्ड रिलेटेड पाहून घेऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग. कम्प्लीट द फॉलोइंग म्हणजेच काय, पोएम मधून पाहून आपल्याला सर्च आउट करून पाहून तिथं आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या. काय करायच्या आहेत, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. मी ऑलरेडी तुम्हाला तिथं आन्सर्स लिहून दाखवलेला आहे. जिथं अंडरलाईन्ड आहेत ते सगळे आन्सर्स आहेत. चला तर पाहून घेऊया. रेनबो रेनबो डॅश डॅश, नेक्स्ट लाईन डॅश डॅश, आणि नेक्स्ट लाईनला आहे ॲज द क्लाउड. तर आन्सर काय, रेनबो रेनबो आपण पोएम मधून सर्च करायचं आहे. त्यानंतर सेकंड लाईनला काय आहे, इन द स्काय. तिथं आपल्याला सेकंड लाईनला इन द स्काय लिहून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट लाईन आहे पीपिंग आउट. मग अशा प्रकारे फिल इन द ब्लँक्स फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट होणार आहे. सेकंड वन आहे रेड ऑरेंज येलो डॅश डॅश अँड डॅश डॅश अँड वायलेट टू. चुकून माझ्या हातून फोर्थ लाईन पण अंडरलाईन झालेला आहे. तुम्ही करेक्शन करून तिथं क्वेश्चन लिहू शकता. अँड वायलेट टू हा क्वेश्चन आहे, माझ्या हातून अंडरलाईन झालेला आहे चुकून. तर आपण आन्सर लिहू शकतो ग्रीन अँड ब्ल्यू देअर इज अ इंडिगो. हा झाला फर्स्ट कंप्लीट द फॉलोइंग. सेकंड क्वेश्चन आहे कंप्लीट द वेब डायग्राम. काय आहे, कंप्लीट द वेब डायग्राम. पोएम बेस्डच आहे. पोएम समोर ठेवून मुलांना लिहायला शिकवायचं आहे की कुठले कुठले वस्तू काय काय आहे. तर क्वेश्चन काय विचारलेला आहे पहा, नॅचरल थिंग. काय म्हणलेलं आहे, नॅचरल थिंग. नॅचरल थिंग्स म्हणजेच काय, नैसर्गिक वस्तू. निसर्गात आता या पोएम मध्ये नैसर्गिक वस्तू कोणकोणत्या आहेत, रेनबो. निसर्गातच तयार होतं ना, निसर्गातीलच वस्तू आहे ना रेनबो. स्काय, स्काय आकाशच आहे, निसर्गातलाच वस्तू आहे, निसर्गातलाच वस्तू आहे. क्लाउड, क्लाउड म्हणजेच काय, ढग. क्लाउड्स म्हणजेच काय, ढग. ढग पण काय आहे,
निसर्गातलेच वस्तू आहेत. मग काय क्वेश्चन विचारलेले आहे? नॅचरल थिंग्स. मग अशा प्रकारे तुम्ही 3 ऑप्शन सांगू शकता मुलांना, रेनबो, स्काय अँड क्लाउड्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे वेब डायग्राम मधलाच, कलर्स. पहा, पोएममध्ये कलर्स दिलेले आहेत आपल्याला, 7 रेनबोचे कलर्स दिलेले आहेत. त्यापैकी कुठलेही 4 तुम्ही कलर्स इथं मुलांना लिहायला सांगू शकता. पहा, कलर्समध्ये आपण लिहिलेलो आहोत इथं रेड, ब्ल्यू, ग्रीन अँड ऑरेंज. अशा प्रकारे मुलांना आपण वेब डायग्राम शिकवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3, राईट द रायमिंग वर्ड्स. राईट रायमिंग वर्ड्स. पहा, पोएम बेस्डच आहे, मुलांना शिकवायचं गरजेचं आहे. रायमिंग वर्ड्स कसं शोधून लिहायचं, कसं प्रिपेअर करायचं. मुलांना वाचता आलं तरच मुलं लिहू शकतील. त्यामुळे 1दा 2दा 3दा मुलांकडून हे प्रॅक्टिस करून घेणं गरजेचं आहे, तरच मुलं हे करू शकतील. स्काय. पहा, रायमिंग वर्डमध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे स्काय. पाहूया आपण पॅसेजमध्ये स्काय. स्कायच्या इन द स्कायच्या खाली एक लाईन सोडून नेक्स्ट लाईनला बाय आहे. पहा, लास्टला 4th लाईनला स्काय बाय, स्काय बाय. अशा प्रकारे आपण स्काय आणि बाय हा रायमिंग वर्ड्स इथं तयार करू शकतो. नेक्स्ट वन आहे ब्ल्यू. सेकंड स्टांजामध्ये 2nd लाईनमध्ये ब्ल्यू आलेला आहे आणि सेकंड स्टांजाच्या 4th लाईनमध्ये 2 आलेला आहे. ब्ल्यू 2, ब्ल्यू 2, ब्ल्यू 2. अशा प्रकारे रायमिंग वर्ड्स आपण तयार करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द हिडन वर्ड्स. काय आहे? फाइंड द हिडन वर्ड्स. ॲटलिस्ट 2 लेटर्स म्हणलेलं आहे. इझिली इथं कसं रेनबो आल्यामुळं ना रेन पण लिहू शकतो आणि बो पण लिहू शकतो. फर्स्ट क्वेश्चन आहे रेनबो. मी रेन आणि बो लिहिलेला आहे. तुम्ही त्याच्यापासून RAN रॅन किंवा NO ON ऑन, IN इन असे वेगवेगळे हिडन वर्ड्स मुलांना लिहायला सांगू शकता. किंवा शॉर्टमध्ये इथं दाखवून तुम्ही रेन सेपरेट आणि बो सेपरेट घेऊ शकता मुलांकडून. नेक्स्ट आहे ऑरेंज. ऑरेंजमधून आलेला आहे RAN रॅन आणि RAG रॅन. अशा प्रकारे 2 लेटर वर्ड्स किंवा 3 लेटर वर्ड्स आपण हिडन वर्ड्स म्हणून लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. काय आहे? पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. म्हणजे मुलांना क्वेश्चन विचारायचं आहे. काय आहे क्वेश्चन पाहूया. विच इज युअर फेवरेट सीझन. विच इज युअर फेवरेट सीझन. किती सीझन्स असतात? 3 सीझन्स असतात. रेनी सीझन, समर सीझन, विंटर सीझन. तर मुलांना विचारायचं विच इज युअर फेवरेट सीझन. तर लिहायला सुद्धा शिकवायचं आहे. माय फेवरेट सीझन इज रेनी सीझन. माय फेवरेट सीझन इज रेनी सीझन. मुलं रेनी सीझन लिहू शकतात, समर सीझन लिहू शकतात, विंटर सीझन लिहू शकतात. कुठलंही लिहिलं तरी चालेल. मी त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला रेनी सीझन सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आपण एक्स्ट्रा क्वेश्चन्स पोएम बेस्ड प्रिपेअर करू शकतो आणि मुलांना प्रिपरेशनला घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हे रेनबो वरील टेक्स्टबुक क्वेश्चन्स आणि एक्स्ट्रा क्वेश्चन्स आपण पाहिलेलं आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.